Lesson 4.2 The story of Gautama's quest. Quest म्हणजे शोध. Gautam the Buddha was born over 2500 years ago as Prince Siddharth. गौतम बुद्ध हे 500 इयर्स पूर्वी 500 वर्षापूर्वी प्रिन्स सिद्धार्थ म्हणून बॉर्न झाले होते. ही वॉज द सन ऑफ किंग राजा शुद्धोधन. ते राजा शुद्धोधन राजाचा मुलगा होते. ही वॉज बॉर्न ऑन द सॅक्रेड डे ऑफ वैशाख पौर्णिमा ॲट लुंबिनी सिच्युएटेड नियर द सिटी ऑफ कल्पवस्तू. ते गौतम बुद्ध होते ते एका पवित्र दिवशी वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी लुंबिनी येथे कल्पवस्तू शहरात जन्माला आले होते. त्यांचा जन्म झाला होता. 7 days आफ्टर हिज बर्थ हिज मदर मायादेवी पास्ड अवे. त्यांचा जन्म झाल्यानंतर 7 दिवसांनी त्यांच्या आईचं निधन झालं किंवा डेथ झाली. इट वॉज prophesied at his birth that the infant would grow to be either a great Chakravarti or a sannyasi who would bring comfort to the thousands of lost souls. आता त्यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा अशी भविष्यवाणी केली गेली होती की ते मोठे झाल्यावर एकतर मोठा चक्रवर्ती राजा होतील किंवा एक संन्यासी होतील. The king was determined to prevent his beloved son from renouncing the word. आता त्याचे जे वडील होते त्या राजाने ठरवलं की मी माझ्या मुलाला संन्यासी होण्यापासून नेहमीच लांब ठेवेन. He surrounded the prince with every imaginable luxury and comfort. त्याने तो राजा होता त्याने त्यांच्या मुलाला नेहमीच मोठ्या कम्फर्टेबल आयुष्य दिलं आणि मोठ्या लक्झरी लाईफ आणि कम्फर्टेबल आयुष्य त्यांना दिलं. त्यांना कशाचीही कमी पडू दिली नाही. कुठलंही दुःख त्याला होऊ दिलं नाही. इट इज सेड दॅट द किंग हॅड 3 मॅग्निफिसंट पॅलेसेस. राजाकडे 3 भव्य राजवाडे होते. 1 फॉर ईच सीझन ऑफ द इयर. प्रत्येक सीझनसाठी एक राजवाडा असे 3 भव्य राजवाडे होते. And in the beautiful atmosphere of this royal mansion, Prince Siddharth lived his secluded, protected life. आणि अशा 3 सुंदर वातावरणात सिद्धार्थ एक सुंदर आयुष्य आणि सुरक्षित आयुष्य जगत होते. In good time, the prince was married to one of the most beautiful girls of the realm, Princess Yashodhara, the daughter of the कोलियन किंग. काही काळाने ह्या राजपुत्राचं किंवा गौतम राजपुत्राचं एका सुंदर राजकन्येशी एका सुंदर मुलीशी लग्न झालं. प्रिन्सेस यशोधरा द डॉटर ऑफ कोलियन किंग. एका कोलियन राजाच्या एका सुंदर राजकुमारीशी गौतमचं लग्न झालं. सून अ सन राहुल वॉज बॉर्न टू देम. काही काळाने त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव राहुल होतं. ॲट द एज ऑफ 29 सिद्धार्थ वेंट आउट टू सी हिज किंगडम अँड टू मीट हिज सब्जेक्ट्स. वयाच्या 29व्या वर्षी किंवा 29th एजला सिद्धार्थ त्याच्या राज्यात बाहेर पडला. त्याच्या राज्यातील लोकांना भेटण्यासाठी बाहेर पडला. ही बिहेल्ड what the Buddhist book call 4 signs witness to the impermanence of the world. त्याने एक बुद्धिस्ट बुक बघितले. त्याच्यात जगाच्या 4 गोष्टी लिहिल्या होत्या. जगाबद्दल 4 गोष्टी लिहिल्या होत्या किंवा त्यांची साक्ष होती. ही सॉ अॅन ओल्ड मॅन. त्याला एक वयस्कर मनुष्य दिसला. अ डिसीज्ड मॅन. एक आजारी मनुष्य. अ डेड मॅन. एक मृत मनुष्य. अँड अ मंक. अँड देअर एंटर्ड इन टू हिज हार्ट अ विजन ऑफ दुःख. आणि त्याने अशा गोष्टी त्या बुकमध्ये बघितल्यामुळे त्याच्या मनात दुःख हा शब्द निर्माण झाला. त्याला दुःख दिसले. व्हॉट इज द वे आउट ऑफ द वर्ल्ड सॉरो. ही आस्क हिमसेल्फ रिपीटेडली. द अनआन्सरेबल क्वेश्चन लेड टू हिम रिनाऊन्स वर्ल्डली life
लिव्ह हिज लाईफ अँड सन अँड सेट आउट ऑफ क्वेस्ट ऑफ ट्रूथ ऑफ लाईफ. आता त्याला व्हॉट इज द वे आउट ऑफ द वर्ल्ड सॉरो, त्याला दुःख म्हणजे काय हे अजूनपर्यंत कधीच माहिती नव्हतं. म्हणून तो त्याचा दुःखाचा सत्याचा शोध घेण्यासाठी तो बाहेर पडला आणि त्याने त्याच्या बायको आणि मुलाला सोडलं आणि तो बाहेर पडला. The story of Gautam's quest that ends in illumination and attainment of Nirvana is one of the most moving tales of our times. आता ही गौतमची गोष्ट आहे, ती सर्वात मोठी गोष्ट आहे. For 6 years did Gautama practice intense asceticism. आता गौतम जे होते त्यांनी 6 वर्ष तपस्व्याचं आयुष्य जगले. For several days in succession he ate barely a grain of rice. आता जवळजवळ बरेच वर्ष ते फक्त तांदूळ खाऊन जगत होते. His strong athletic body was reduced to a bag of bones. आता लहानपणापासून ते एक सुखी आयुष्य जगलेले होते, त्यामुळे त्यांची जी हेल्दी बॉडी होती ते फक्त एक हाडं बनून राहिली. बट इट सर्व नो पर्पज, पण त्याच्यामुळे काहीच साध्य झालं नाही. द बुद्ध देन स्कॅटर्ड अ हँडफुल ऑफ ग्रास ऑन द ग्राउंड बिनीथ द बोधी ट्री अँड फॉर्म अ सीट फॉर हिमसेल्फ. नंतर गौतम होते त्यांनी मुठभर गवत एका झाडाखाली बोधी वृक्षाच्या खाली जमिनीवर अंतरलं आणि ते त्याच्यावर बसले आणि स्वतःसाठी त्यांनी एक सीट तयार केली किंवा आसन तयार केलं. आय केअर नॉट इफ माय स्किन अँड नर्व्स अँड बॉडी डिके. मी माझी जरी त्वचा किंवा माझी जरी हाडं कुजून गेली तरीही मी काही चिंता करणार नाही. ही थॉट त्यांनी विचार केला. आय केअर नॉट इफ माय लाईफ ब्लड ड्राईज. मी जरी माझं रक्त ओठून गेलं किंवा सुकून गेलं तरीही मी काळजी करणार नाही. आय शल नॉट गिव्ह अप अंटिल आय अटेन एनलाइटनमेंट. जोपर्यंत मला आत्मज्ञान मिळत नाही किंवा मला सत्याचा शोध मला लागत नाही तोपर्यंत मी हे तप सोडणार नाही, असं ते स्वतःशी बोलले. व्हॉट डिवाइन विल पॉवर इन दीज वर्ड्स. आता ह्या शब्दात किती ताकद होती. अँड व्हॉट मे नॉट मॅन अचीव इफ ही वुड वेक अप हिज विल पॉवर. आता त्यांनी त्यांची जिद्द ठेवलेली होती, त्यांची स्वतःची इच्छा होती, त्याच्यात खूप शक्ती असते. It is said that he saw a vision which contained a message for him. It acted as a spiritual stimulant to him. आता त्यांना एक दूरदृष्टी प्राप्त झाली आणि त्यांना एक उत्तेजना मिळाली. आता ते वर्ड्स असे होते की अशा शब्दांनी त्यांना इन्स्पिरेशन मिळालं. ते वर्ड्स काय होते तर ट्यून द सितार नायदर लो नॉर हाय, द स्ट्रिंग ओव्हर स्ट्रेच ब्रेक्स अँड म्युझिक डाईज. आता जर ती सितार असते त्याची जर आपण जी तार असते किंवा त्याची जी स्ट्रिंग असते जर ती आपण खूप ताणली तर ती तुटू शकेल आणि जर तुम्ही तिला ताणच दिला नाही तर म्युझिक वाजणार नाही किंवा त्यातून म्युझिक निर्माण होणार नाही. द स्ट्रिंग ओव्हर स्लॅक इज डम अँड म्युझिक डाईज. आता तुम्ही त्याला ताणच दिला नाही तर म्युझिक त्याच्यातनं निर्माण होणार नाही. ही थॉट हिमसेल्फ, आय टू हॅव टॉर्चर्ड माय बॉडी टू स्टार्वेशन. आता त्यांनी स्वतःशी विचार केला की मी इतके वर्ष उपास केला आणि माझ्या स्वतःच्या शरीराला उपास करून खूप टॉर्चर केलं किंवा त्रास दिला. आय हॅव टेकन टू एक्स्ट्रीम्स. मी खूप टोकाचं वागलो. लेट मी फॉलो द मिडल पाथ. आता असं टोकाचे वागण्यापेक्षा किंवा एक्स्ट्रीम वागण्यापेक्षा मी काहीतरी मधला मार्ग फॉलो करतो. When he tried to get up to take a bath in the river, he found that he had become so weak that he could not rise. आता ते साठी जेव्हा नदीत गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ते इतके अशक्त होते की ते उठून बाहेर येऊ शकत नव्हते. Just then a beautiful girl named Sujata appeared before him carrying a golden bowl filled with sweetened milk and rice. तेवढ्यात एक सुंदर मुलगी जिचं नाव सुजाता होतं त्यांच्या समोर आली. तिच्या हातात
खिरीचा बोल होता. When she saw weakened ascetic, she offered the bowl at his feet. तिला जेव्हा हे तपस्वी दिसला, जो अशक्त झालेला होता, तिने त्यांना तो खिरीचा बोल त्यांच्या पायाशी ठेवला. लॉर्ड, प्लीज एक्सेप्ट माय ऑफरिंग ऑफ मिल्क अँड राईस. तिने त्यांना रिक्वेस्ट केली की प्लीज माझ्या या खिरीचा तुम्ही स्वीकार करा किंवा माझी खिरीचा बोल तुम्ही एक्सेप्ट करा. बुद्ध एक्सेप्टेड हर ऑफरिंग. बुद्धांनी ते एक्सेप्ट केलं. दिस वॉज द फर्स्ट मील आफ्टर मेनी डेज ऑफ स्टार्वेशन. आता खूप दिवस उपास केल्यानंतर फर्स्ट त्यांचं हे जेवण होतं किंवा पहिला पदार्थ त्यांना मिळालेला होता. इट रिफ्रेश्ड हिम अँड इन्फ्युज्ड न्यू स्ट्रेंथ इन हिम. त्यांच्यामुळे त्यांना खूप ताजंतवानं किंवा फ्रेश वाटलं आणि त्यांना एक ताकद आली. ही रिअलाइज दॅट मेकिंग अ बॉडी सफर वॉज नॉट द वे टू एनलायटनमेंट अँड ट्रूथ. आता त्यांच्या लक्षात आलं की आत्मज्ञान मिळवायचं असेल आणि सत्याचा शोध घ्यायचा असेल तर आपल्या बॉडीला उपाशी ठेवणे हा एक मार्ग नाहीये. गौतम हॅड लॉंग फॉर एनलायटनमेंट. गौतम बुद्धांना इच्छा होती की आत्मज्ञान मिळवण्याची इच्छा होती. दॅट नाईट ही फाउंड द आन्सर टू हिज क्युरी. त्या रात्री त्यांना त्यांच्या शोधाचं आन्सर मिळालं. व्हॉट इज द कॉज ऑफ सॉरो. दुःखाचं काय कारण असू शकतं. द कॉज ऑफ सॉरो इज डिझायर. आपल्या ज्या इच्छा असतात हेच एक दुःखाचं कारण असतं. The cure for sorrow is to give up all desires and adopt right living. The cure for sorrow. आता आपल्याला जर दुःख दूर करायचं असेल तर काय करायला हवं तर आपल्या सगळ्या इच्छा सोडून द्यायला हव्यात आणि एक योग्य राहणीमान स्वीकारायला हवं किंवा राईट लिव्हिंग स्वीकारायला हवं. Born under a tree, the Buddha received illumination also under a tree. To this day, we venerate this tree as the Bodhi tree. आपण बोधी वृक्षाला बोधी ट्री असं नाव दिलेलं आहे.